नमस्कार. ही चपाती आपण कुस करतोय आणि शेजारी घेतले दूध टाका. ओरिजिनल म्हशीचं आहे ना, ओरिजिनल म्हशींचं आहे. दायगुडे डॉक्टरांच्यातून आपण हे घेतो आणि ते आपल्याला बिगर पाणी मिक्स करताना क्वालिटीचं दूध देते. आज सकाळी काय झालं बरं का, सकाळी घरात जेवत असताना घरच्यांनी काय केलं, ओरिजिनल दह्याची पुढची प्रोसेस घट्ट झालेलं आणि साखर टाकून दिलं घरच्यांनी आम्हाला. आम्ही त्याचा मनसोक्त आनंद घेतला, आत्मा तृप्त झाला. आणि अचानक आमच्या शेजारी आमचा पाळलेला कुत्रा, ठीक आहे, तो आमच्या जवळ आला. आणि तो कसं आहे माहिती आहे का, त्याचं असं या की त्याला जर आपण चपाती टाकली किंवा हे केलं तर ती कधीही असं नेत नाही. माणूस लांब झाल्याच्या नंतर ते उचलून घेऊन जाणार. मग त्याचं खाणं सुद्धा इज्जतीने असते की आपण नाही का टाकले ना, आले पळत घेतलं नसं नाही. आता त्याला नुसतं दूध आणि साखर नाही, आपलं दूध आणि चपाती नाही, साखर बी टाकली. त्याला असं वाटलं पाहिजे की आज काय झालं, कुठे दिवस उगवलाय, जाऊ दे आज दिवस. आता काय करायचं, सरप्राईज द्यायचंय. चिक्या झोपला तिथं आपला, त्याला मस्तपैकी हे केलंय. त्याचा रिप्लाय बघू आपण कसा आहे. शक्यतो मला जरा शंकाच वाटते ती लगे आपण ठेवलं की खाणार नाही, कारण ते जरा लाजाळू चिक्या. मालका देत नाही का, मालक खायला लाजाळू लयच उत्तर दिलं, मार्मिक दिले भाषेवर चेहऱ्यावर. चिक्या चिक्या चल चल उठ चल चल या चल चल पटकीन चल चल ना. हां चल चल तुला या तुला ठीक आहे. तुला दिले. लोक घरात पाळणारे कुत्र्याला 1000, 2000, 5000 खर्च करून ती पेंट्री काय पेडिगिरी का काहीतरी खर्च करून हे करते. आपल्या दारातले ह्याला कधीतरी 1 लिटरभर दूध, चपाती कुस करून सगळ्यांना जीव लावला पाहिजे, घरात असते त्यांना. पण त्याच्याबरोबर आपल्या अशा मुख्य जीवांना बी जीव लावला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. ए पोळा कसं तिकडे कसं वाटतंय, भारी वाटतंय ना. ओके चल चालू तुझं. ओके धन्यवाद मित्रांनो. आज थोडंसं वेगळं पण झालं.